रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो 25 जानेवारीला षटतिला एकादशी आहे आणि या एकादशीचं वैशिष्ट्य काय आहे माहिती आहे का? या एकादशीला तुम्ही काही खास उपाय केले तर तुमची आर्थिक समस्या असू द्या, शारीरिक समस्या असू द्या किंवा मानसिक समस्या असू द्या, तुमच्या समस्येवर तुम्हाला उत्तर मिळतं. तुमची समस्या दूर होते. पण कोणत्या समस्येवर कोणता उपाय करायला हवा हे मात्र निश्चितच बऱ्याच जणांना माहिती नसतं आणि त्यासाठीच आजचा आपला हा व्हिडिओ आहे. तुमची आर्थिक समस्या असू द्या किंवा तुमचे अडलेले काम असू द्या किंवा तुमची एखादी मनोकामना आहे, इच्छा आहे, ती पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटते, तर या षटतिला एकादशीला तुम्ही या व्हिडिओत सांगितलेल्या उपायांपैकी एक उपाय करून बघा आणि त्याचा अनुभव घ्या. कोणते आहेत ते उपाय? चला जाणून घेऊया. पण त्याआधी तुम्हालाही भगवान श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद हवा असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा. षटतिला एकादशी दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचे आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलात तरीसुद्धा चालेल. उठल्यावरती प्रथम आपण आपले दोन्ही हात जोडायचे आहेत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र 11 वेळा म्हणून आपले दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहेत. या दिवशी आपल्याला तिळाचे अत्यंत प्रभावी उपाय करायचे आहेत की ज्यामुळे आपले दुःख, दारिद्र्य, पाप नक्कीच दूर होईल. आता या दिवशी तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे. पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही, म्हणून आपण घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू या टाकायच्या आहेत. तर अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण या दिवशी थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत. म्हणजे तीळ टाकायचे आहेत. तुम्ही काळे तीळ टाकू शकता किंवा मग काळे तीळ नसतील तर पांढरे तीळ टाकले तरीही चालेल. तसेच आपण 2 थेंब गंगाजल देखील टाकायचे आहे. गंगाजल नसेल तर गंगा नदीचे स्मरण करावे आणि हर हर गंगे म्हणत आपण अंघोळ करावी. यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते. तसेच चिमूटभर हळद देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. हळद ही भगवान विष्णू व माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते. आता यानंतर आपल्याला आवळ्याचा रस आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे. आता आपल्या सर्वांना आवळ्याचा रस मिळेलच असे नाही. आवळ्याची पाने मिळाली तर ती देखील टाकू शकता, कारण की आवळा हा भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. आवळ्याचा रस मिळत नसेल किंवा आवळ्याचे पाने मिळत नसतील तर आपण अगदी तुळशीची काडी जरी अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तरी पण चालेल, कारण तुळस देखील भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. किंवा तुळशीमधील थोडीशी माती अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तरी पण चालेल. तसेच अंघोळ करत असताना या दिवशी आपल्याला एक मंत्र देखील म्हणायचा आहे. तो मंत्र याप्रमाणे: गंगेच यमुनेच गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधी कुरु. हा मंत्र म्हटल्यामुळे आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते. अगदी घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो, प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण या वस्तू टाकून अंघोळ ही करायची आहे. तसेच या दिवशी आपण उंबरठ्याचे लेपन हे करायचे आहे. तसेच आपल्या घराची शुद्धी होणे हे देखील खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही पूजा करण्याच्या अगोदर घरामध्ये गोमूत्र शिंपडा आणि किंवा पाणी घ्या आणि पाण्यामध्ये हळद टाका आणि ते पाणी आपण घरामध्ये शिंपडा. यामुळे देखील आपल्या घराची शुद्धी ही होत असते, कारण भरपूर वेळा आपण घरामध्ये मांसाहार हा करत असतो किंवा घरामध्ये आपण अपशब्द बोलत असतो. अशा भरपूर गोष्टी घरामध्ये नकारात्मक होत असतात. तर ही सर्व नकारात्मकता दूर होण्यासाठी घरामध्ये गोमूत्र किंवा हळदीचे पाणी शिंपडायचं आहे. तसेच उंबरट्यावरती देखील शिंपडायचं आहे. यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता दूर तर होतेच, पण माता लक्ष्मी देखील आपल्या घराकडे
आकर्षित होत असते. या षटतिला एकादशीच्या दिवशी तिळाला खूप महत्त्व दिले जाते. असं म्हटलं जातं की हिरण्यकश्यपने भक्त प्रल्हादवर केलेल्या अत्याचारामुळे भगवान विष्णू क्रोधित झाले आणि त्यांच्या क्रोधाच्या घामातून पृथ्वीवर तिळाचा जन्म झाला असे म्हटले जाते. त्यामुळे हिंदू धर्मात तीळ हे अत्यंत पवित्र मानले जाते. तिळाला दारिद्र्यनाशक मानले जाते. ज्या घरामध्ये विशेष तिथीवर तिळाचे उपाय केले जातात त्या घरातील दारिद्र्य हे दूर होते आणि म्हणूनच तिळाचा अत्यंत प्रभावी उपाय पाहूया. षटतिला एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर भगवान विष्णूंची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. जेव्हा तुम्ही भगवान विष्णूंच्या मूर्तीवरती अभिषेक करणार आहात तेव्हा अभिषेक करताना त्या पाण्यामध्ये तिळाचा वापर तुम्ही अवश्य करा आणि त्या पाण्याने तुम्हाला भगवान विष्णूंच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. असे केल्याने भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते. तसेच अनेक पापांपासून मुक्ती देखील मिळत असते. त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये भगवान विष्णूंची मूर्ती नसेल तर बाळकृष्णांची मूर्ती ही प्रत्येकाच्या घरामध्ये असते. तर बाळकृष्णांच्या मूर्तीवरती तुम्ही असा अभिषेक केला तरी चालेल. अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाची फुले आणि पिवळ्या रंगाची फळे देखील अर्पण करायला विसरायची नाही. तसेच भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करायचे आहे. तसेच नैवेद्यावरती सुद्धा तुळशीपत्र अर्पण करायला विसरायचं नाही. आता उपाय करताना तुम्ही काळे तीळ घ्यायचे आहेत. काळे तीळ आपण उजव्या हातामध्ये देखील घेऊ शकता. प्रथम आपण देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचे आहे. हळदीमध्ये शुद्ध तूप टाकून याने आपल्याला स्वस्तिक काढायचे आहे. स्वस्तिक हे शुभतेचं आणि मंगलतेचं प्रतीक समजलं जातं. जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कामेही होत असतात. त्यानंतर मातीची पणती घ्यायची आहे किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे. या दिव्यामध्ये आपण मोहरीचे तेल टाकू शकता किंवा तिळाचे तेल टाकलं तरी पण चालेल. दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत किंवा पांढरे तीळ टाकले तरीही चालेल. दिवा प्रज्वलित करून दिव्याला हळदी कुंकू वाहायचं आहे. एक फूल वाहायचं आहे. त्यानंतर आपल्याला काळे तीळ हातामध्ये घ्यायचे आहेत किंवा वाटीमध्ये घेतले तरी चालेल. यानंतर आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचे पठण करायचे आहे. विष्णू सहस्त्रनामामध्ये विष्णूंच्या 1000 नावांचा उल्लेख आहे. अगदी मनापासून आणि श्रद्धेने ही सेवा करायची आहे. आणि शक्यतो विष्णू सहस्त्रनाम म्हणत असताना आपण मोठ्यानेच घरामध्ये म्हणावं की ज्यामुळे आपल्या घरामधील नकारात्मकता नक्कीच दूर होईल. अगदी तुम्हाला म्हणणे शक्य नसेल तर मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता. श्रवण केलं तरी पण चालेल. तसेच हा उपाय करत असताना आपल्याला आपला मुख्य दरवाजा उघडा ठेवायचा आहे. खिडक्या देखील उघड्या ठेवायच्या आहेत. यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती घराबाहेर जाईल व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल. त्यानंतर आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप देखील 108 वेळा करायचा आहे. यानंतर तुमची जी काही इच्छा मनोकामना आहे ती भगवान विष्णूंसमोर व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर हे तीळ आपल्याला भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहे. यामुळे तुमची कठीण इच्छा असेल, कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो ती पूर्ण होते. त्याचबरोबर षटतिला एकादशीच्या दिवशी पिवळी फळे दान करा. यामुळे सुद्धा भगवान विष्णूंची कृपा होते. तसेच संध्याकाळी तुळशीजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा उच्चार करत तुळशीला 11 प्रदक्षिणा घाला. असे केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते आणि घरावर जर कोणतं संकट आलेलं असेल, कर्ज असेल तर त्या सगळ्यातून मुक्ती मिळते. त्याचबरोबर या दिवशी पिंपळाच्या झाडाला सुद्धा पाणी घाला आणि संध्याकाळच्या वेळेला पिंपळाच्या झाडाखालीही दिवा लावा. पिंपळाच्या झाडात श्रीहरी विष्णूंचा वास असतो. धनलाभासाठी श्रीहरी विष्णूंना खीर किंवा पांढरी मिठाई नैवेद्य म्हणून अर्पण करा. नैवेद्यात तुळस नक्की ठेवा.
यामुळे श्रीहरी विष्णू प्रसन्न होतात. एकादशी दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करताना काही पैसे भगवान विष्णूंसमोर ठेवा आणि पूजेनंतर ते पैसे आपल्या पर्समध्ये ठेवा. यामुळे तुमची पर्स कधीही रिकामी राहत नाही. तर मित्रांनो, जर तुम्ही षटतिला एकादशीचे व्रत करणार असाल किंवा नसाल तरीही या उपायांपैकी कुठलाही एक उपाय नक्की करा. नक्कीच श्रीहरी विष्णूंची कृपा तुमच्यावर होईल. पद्मपुराणानुसार जो भक्त खऱ्या मनाने षटतिला एकादशीचं व्रत करतो त्याला मोक्ष मिळतो. सर्व समस्यांपासून त्याची मुक्तता होते. जे पुण्य तुम्हाला कन्यादानाने, जे पुण्य तुम्हाला हजारो वर्षाच्या तपस्येने मिळते, सुवर्णदानाने मिळते, तेच पुण्य षटतिला एकादशीच्या व्रताने मिळते. तसेच हे व्रत केल्याने मानसिक शांतीसुद्धा मिळते आणि कुटुंबातही आनंद पसरतो. पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला षटतिला एकादशी म्हणतात. या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा आराधना करून व्रत केल्यास मोक्षाची प्राप्ती होते. या दिवशी पूजा केल्यानंतर षटतिला एकादशी व्रताची कथाही ऐकावी, कारण तरच या उपासनेचं व्रताचं फळ मिळतं. धार्मिक मान्यतेनुसार एकदा नारद मुनी भगवान श्रीहरी विष्णूंचं निवासस्थान असलेल्या वैकुंठात पोहोचले. तिथे त्यांनी भगवान विष्णूंना षटतिला एकादशीच्या व्रताचे महत्त्व विचारलं. तेव्हा भगवान श्रीहरी विष्णू नारद मुनींना सांगू लागले की प्राचीन काळी एक माझी भक्त होती. तिच्या पतीचा मृत्यू झाला होता, पण ती माझी फार प्रिय भक्त होती, कारण ती सतत माझ्या भक्तीमध्ये तल्लीन असायची. एकदा त्या भक्त स्त्रीने महिनाभर उपवास करून माझी पूजा केली. व्रताच्या प्रभावाने तिचं शरीर शुद्ध झालं, पण ती कधीही अन्नदान करत नसे. त्यामुळे मला वाटलं की ही स्त्री तिच्या मृत्यूनंतर वैकुंठात पोहोचेल खरी, पण तिथे राहूनही ती अतृप्त राहील. म्हणूनच मी तिच्याकडे स्वतः पोहोचलो भिक्षा मागण्यासाठी, जेणेकरून तिच्या हातून अन्नदान घडावं. भिक्षा मागितल्यावर तिने मातीचा एक गोळा उचलून माझ्या हातावर ठेवला. तो घेऊन मी परतलो. काळाने त्या स्त्रीचा मृत्यू झाला. ती शरीर सोडून वैकुंठात आली. तिथे तिला एक झोपडी आणि एक आंब्याचं झाड मिळालं. झोपडी रिकामी होती. ते पाहून घाबरून माझ्याकडे ती आली आणि म्हणाली, मी तर धर्मनिष्ठ आहे, मग मला रिकामी झोपडी का मिळाली? तेव्हा मी तिला सांगितलं की अन्नदान न केल्याने आणि दारी भिक्षा मागायला आलेल्या व्यक्तीला मातीचा गोळा दिल्याने हे सगळं घडलं. तेव्हा मी तिला सांगितलं की जेव्हा देवकन्या तुला भेटायला येतील तेव्हा तू या झोपडीत बस आणि या झोपडीचे दार जोपर्यंत उघडू नकोस तोपर्यंत तुला षटतिला एकादशीच्या व्रताचे नियम त्या सांगत नाहीत. ते व्रत कसं करायचं ते सांगत नाहीत. त्याचप्रमाणे ती महिला झोपडीमध्ये जाऊन बसली आणि दार तिने लावून घेतलं. त्यानंतर देवकन्या तिथे आल्या. झोपडीत कोण आहे हे पाहण्यासाठी त्या झोपडीचे दार वाजवू लागल्या. तेव्हा ती स्त्री आतून म्हणाली, तुम्ही जोपर्यंत मला षटतिला एकादशीचं व्रत कसं करायचं हे सांगत नाही तोपर्यंत मी दार उघडणार नाही. तेव्हा त्या देवकन्यांनी तिला षटतिला एकादशीचे महात्म्य सांगितले आणि त्याचप्रमाणे पुढे तिने हे व्रत केलं आणि त्यानंतर त्या एकादशीचं व्रत करून तिने तीळदान आणि अन्नदान सुद्धा केलं आणि त्यामुळेच तिची झोपडी अन्न आणि पैशाने भरून गेली. पुढे तिला मुक्ती मिळाली, सद्गती मिळाली. तर ही होती षटतिला एकादशीची व्रतकथा. कुठलीही व्रतकथा ऐकताना त्याचा मतितार्थ घ्यायचा असतो आणि कथेचा थोडक्यात अर्थ काय, तर तुम्ही कितीही उपवास करा, कितीही व्रत करा, पण तुम्हाला अन्नदान करणे गरजेचे आहे. अन्नदान केल्याशिवाय तुम्ही ईश्वराचे सुद्धा प्रिय होऊ शकत नाही. म्हणूनच षटतिला एकादशीच्या दिवशी तीळदान आणि अन्नदानाला महत्त्व आहे. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय श्री राम. जय श्री हनुमान. जय श्री कृष्ण.
जय माता लक्ष्मी.